लग्नपत्रिकेतील नावाचा वाद ठरला काळ, पिंपळनेरमध्ये रक्ताचा सडा, तिघांची निर्घृण हत्या. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका शुभकार्याला काळीमा फासणारी अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना घडली असून लग्नपत्रिकेतील नावाच्या किरकोळ वादातून झालेल्या भीषण हाणामारीत तिघांचा बळी गेला आहे. शहरातील नीलकंठ नगर परिसरात एका कुटुंबात साखरपुडा आणि हळदीचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच जुन्या वादाची ठिणगी पडली आणि पाहता पाहता आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर रणांगणात झाले. धारदार शस्त्रांनी केलेल्या अमानुष हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार, सुरेश मोसगीर गोसावी आणि साहिल सुरेश गोसावी या तिघांचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जण रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून हल्लेखोरांनी कट रचून हा हल्ला केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत असतानाच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र एका लग्नपत्रिकेने हसत्या खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत केल्याने सर्वत्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते, चक्कू वगैरे घेऊन खिशातून सर्व. जसे आम्ही गेलो, बसायला गेलो, तिथं बोलायला गेलो, तर बोलताना आम्ही बोललो, म्हटलं भाऊ असे असे स्टेटस का बरं ठेवता, कोणाचं लग्न होऊ द्या असं तसं. त्यांनी मागं पुढे विचार केलाच नाही. माझा भाऊ आहे, माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी, सुपडूगिरी गोसावी, त्याला डायरेक्ट मारून टाकला. जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला, त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा पोरगा गेला, त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा भासा गेला सागर गोसावी, त्याला बी घाव मारला. आणि माझा पोरगा गेला, त्याला बी घाव मारला. त्या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली आहे. आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनाला विनंती करतो, जर ह्या लोकांना कमीत कमी 5-6 लोक आहे, त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला. कानागिरी, झुलालगिरी गोस्वामी, राहणार सोनगड, बाप्पा सीताराम नगर, जसवंत गोपाल गोस्वामी, राहणार सोनगड, जतीलाल, त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड, त्याच्यानंतर सोनूगिरी गोस्वामी सोनगड, विजूगिरी हटुगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी शंभूगिरी गोस्वामी सोनगड. अजून काय बाकी त्यांचे नाव माहिती नाहीये, काय असले तर आम्ही नाव तुम्हाला कळवू.